लातूरकरांचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर येथे सुरू असलेल्या वार्षिक यात्रेमध्ये लाखो भाविक भक्तांची गर्दी होत असताना यात्रेच्या आवारात विविध गंभीर प्रश्न समोर येत असल्याचे दिसून येत आहे. घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची कमतरता, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न तसेच आर्थिक पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित होत आहेत. अवैध धंद्यांचे आरोप. यात्रेच्या परिसरात बुडबुडी, टायगर, बॉल, भवरा अशा नावाने अवैध प्रकार चालत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी टेबल टाकून भाविकांची सर्रास लूट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडून तासाभरासाठी रक्कम घेऊन परवानगी दिली जात असल्याचेही आरोप होत असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर. यात्रा परिसरात पुरेशी शौचालय व्यवस्था नसल्यामुळे भाविकांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेकडून तातडीने अतिरिक्त शौचालये उभारावीत, नियमित स्वच्छता व फवारणी करावी, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर किमान 500 रुपये दंड आकारावा, अशी मागणी पुढे येत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या. व्यापारी व भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता न झाल्याने आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था. यात्रेच्या चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या 3 वर्षांत काही कॅमेरे बसवले असले तरी त्यापूर्वीच्या कालावधीतील 2011 ते 2025 आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा ऑडिट अहवाल जाहीर करण्याची मागणी होत आहे. देणग्या व आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह. मंदिरातील दानपेटी व गुप्त दानाची रक्कम शासनाच्या तिजोरीत पूर्णपणे जमा होते का? विवाह सोहळे व विविध कार्यक्रमांच्या देणग्यांचा लेखाजोखा पारदर्शक आहे का? व्यापार वर्गणीतून जमा झालेले भाडे शासनाकडे पूर्णपणे जमा झाले आहे का? यात्रा समितीच्या आर्थिक व्यवहारांची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का? गेल्या 5-6 वर्षांपासून प्रशासन नेमले असले तरी त्यापूर्वीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी स्वतः लक्ष घालून यात्रेतील प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यात्रा निवासासाठी दिलेल्या निधीच्या कामांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. नागरिकांची प्रमुख मागणी. 1. अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई. 2. स्वच्छता व आरोग्य सुविधा सुधारणा. 3. पारदर्शक आर्थिक लेखापरीक्षण. 4. संपूर्ण सीसीटीव्ही देखरेख. 5. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई. यात्रा ही लातूरकरांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे. या यात्रेला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भावना भाविक व नागरिकांतून व्यक्त होत आहे.